गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज खूप दिवसानंतर मी व्हिडिओ शूट करत आहे आणि माझं विजाचं काम झालेलं आहे आणि मी काल दोहाला आली आहे माझ्या दीदीकडे. मी आता दोहामध्ये फक्त 2 डेज आहे, म्हणजे आज आणि मी उद्या निघणार आहे सकाळी जर्मनीसाठी. आणि मी आणि इनाज जाते. येता वेळेस माझा भाऊ पण होता, लहाना भाऊ, तो माझ्यासोबत आला. त्याच्यामुळे मला खूप खरंच हेल्प झाली कारण मी एकटीला माझे 3 बॅग्स होते, तर थोडंसं अवघड झालं असतं. त्याच्यामुळे त्याला मी घेऊन आली होती. तो इथे राहणार आहे आणि आम्ही दोघीजणी मग जर्मनीला जाणार आहे. तर पाहू आता आहे 6-6.5 घंट्याची फ्लाईट आहे माझी उद्याला. आणि मग कसं काय करते मी, तर शूट मला वाटत नाही मी शूट करू शकेल कारण इनाला मला सांभाळण्यातच जाईल. तर चला तर मग मी तुम्हाला आता माझ्या दीदीचा फ्लॅट दाखवते. तर एंट्रन्सला ती दीदीच्या इथे सायकल आणि त्याची गाडी ठेवली आहे आणि तिचा मेन डोर आहे. आणि एक गोष्ट मला खरंच खूप आवडली आहे की एंट्रन्सला आल्याला इथे गेस्ट टॉयलेट आहे. तर गेस्ट टॉयलेटला पण तिने खूप क्रिएटिव्ह बनवलं आहे, तुम्ही पाहू शकाल. तिने ते आपल्या सायकलचा टायरचा किती छान उपयोग केलेला आहे. आणि इथे तिने प्लांट्स पण ठेवले आहेत वॉशरूम मध्ये. तर एंट्रन्सला तिने इथे बोर्ड तिने स्वतः लिहिलंय इथे, प्लीज एक्सक्यूज द मेस आय क्राफ्ट हिअर आणि दिस इज अस लाईफ स्टोरी आवर होम. तरी तिने खूप छान प्रकारे इथे लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर इथे शू रॅक्स आहेत, जसं की तुम्ही पाहू शकाल. त्याचा पण हिने छान उपयोग केला आहे. हे बॉटल आर्ट तिने घरी तयार केलं आहे, याच्यावर तिने होम लिहिलं आहे. आणि हे फ्लावर्स पण तिने स्वतः हे केलेत. तिने इथे फिश बाउल ठेवला आहे, त्याच्या आपल्या मनी प्लांटचं झाड ठेवलं आहे. आणि इथे पण तिने आर्ट केलं आहे, बॉटल आर्ट. आणि इथे वर पण तिने आपल्या इथे स्टिक्स आहेत त्याचं पण आर्ट केलं आहे. तर मध्ये आल्याच्या नंतर इथे सगळं टॉईजचं ठेवलं आहे. इथे सगळे टॉईज आहेत रिबिनचे. तर जिजू एव्हिएशन फील्डमध्ये असल्यामुळे त्यांचं इथे एरोप्लेनचं कलेक्शन आहे. तर त्यानंतर खूप सुंदर गोष्ट माझ्या दीदीने इथे हे केली आहे, जे की आहे आपली क्लॉक. आणि ती मंडल आर्टने तिने मस्त काढलेली आहे, तरी खूप छान वाटते. तुम्ही पाहू शकाल माझ्या जिजूचं कलेक्शन आहे इथे सुपर हिरोजचं. आणि इथे ॲनिमेचं पण कलेक्शन आहे. होता दीदीचा हॉल. तर इथे आहे पल्लूडेरियम. तर इथे सगळे जे आहेत इथे प्लांट्स ते रिअल आहेत. इथे छोटे छोटे फिशेस आहेत. इथं गौतम बुद्धाची मूर्ती आहे. तर दीदीचा हा हॉल आहे, अशा प्रकारे तिने डेकोरेट केलेला आहे, की तुम्ही पाहू शकाल. आणि मी विसरलेच होते, ह्या साईडला किचन आहे. आणि विशेष म्हणजे इथे पण जर्मनीसारखे
फॅन्स नसतात, सगळं इथे खूप टेम्परेचर असल्यामुळे इथे 50 डिग्री इथपर्यंत जाते, त्याच्यामुळे सगळ्या घरामध्ये एसीच असते। तर हा इथे एक फिश टँक आहे, तो सगळ्यात मोठा आहे आणि फिशेस बद्दल मला तेवढी काय माहिती नाही आहे, पण इथे सॉल्ट वॉटरचं फिश टँक आहे आणि इथे त्याचे सगळे मशिनरीज आहेत आणि याचं मला काही नॉलेज नाही आहे, जे की मी तुम्हाला नाही सांगू शकत। आणि त्यानंतर इथे बाल्कनी आहे, जे की आता इथे 40 डिग्री टेम्परेचर आहे आणि खूप ऊन आहे। जास्त वेळ आपण बाल्कनीमध्ये थांबू नाही शकत, कारण खूप डोळ्याला लागतं ऊन। तर इथे अशा प्रकारे बिल्डिंग्स आहेत। तर इथे पण असं दीदीने मस्त चेअर ते ठेवलेलं आहे, तिने याला डेकोरेट पण केलं, हे पण तिनेच काढलेलं आहे आणि याच्यावर पण तिने पेंट केलं, हे पण तिनेच हे केलेलं आहे क्राफ्ट। हे एक मास्टर बेडरूम आहे, हिनाला आणि रिविनला आम्ही झोपवलं कारण ते लोक व्हिडिओ नाही करू देत होते। तर इथे पण छान प्रकारे दीदीने फ्रेम्स लावलेले आहेत, तिने स्वतः हे काढलेलं आहे। आणि त्याच्यानंतर मग इथे आल्यावर इथे पण सुपर हिरोज आहेत। आणि त्यालाच अटॅच मग बाथरूम आहे। बाथरूम पण एक मस्त आहे, मोठे मोठे आहेत बाथरूम इथे। तर त्यानंतर बाहेर आल्यानंतर इथे एक स्टोर रूम आहे आणि त्यानंतर इथे फ्रेश वॉटरचा अजून एक फिश टँक्स आहेत, ज्याच्या की त्याच्यामध्ये फिशेस तुम्हाला दिसत असते। तर त्याच्यानंतर मग हे रिविनची रूम आहे, खूप मस्त आहे। इथे सगळे रिविनचे टॉयज ठेवलेले आहेत, खूप प्रकारचे टॉयज आहेत रिविनकडे। आणि इथे रिविनचा बेड आहे, इथे स्टडी टेबल अटॅच आहे त्याला, हे रिविनचा वॉर्डरोब आहे आणि इथे बाजूला त्याच्या रिविनच्याच रूमला अटॅच करून बाथरूम आहे, जे की त्यांनी आता यूज करत नाही आहेत कारण 2 इनफ आहेत त्यांच्यासाठी। तर आणि मग त्या रूमलाच अटॅच करून इथे बाल्कनी पण आहे, तर बाल्कनी मधून पण व्ह्यू खूप मस्त दिसतोय। तर अशा प्रकारे दीदीचा फ्लॅट मी तुम्हाला दाखवला आणि तुम्हाला कसा वाटला मला नक्की मेसेजमध्ये कळवा। आणि लवकरच जर्मनीचे व्लॉग्स येणार आहेत, कारण एवढा दिवस मी व्लॉग्स काय करत नव्हती। तर आता लवकरच तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय।